कोणत्याही स्त्रीच्या मनात ही भावना येणं स्वाभाविक आहे। होय देवी, परंतु विधात्याच्या मनातील प्रयोजन हे सहसा त्या क्षणी जाणवत नाही। त्यामागे उदात्त हेतू असतो, या सृष्टीचा कार्यकारण भाव त्याच्याशी जोडला गेलेला असतो। देवी गंगा यांच्या भूतलावरच्या अवतरण्यामागेही असेच प्रयोजन होते माते। आणि देवी, श्री महादेवांवर श्री गंगा देवींचे प्रेम होते, यात त्यांची काय चूक? आपल्याला हे प्राप्त करता येणार नाही हे ठाऊक असूनही त्याचा हट्ट धरणं हे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे। आणि म्हणून त्यांनी दुःखामध्ये राहायचं होय? त्यांचं प्रेम होतं महादेवांवर आणि त्यामध्ये त्यांची काय बी चूक नाही। देवा, बाणाईच्या डोळ्यातून अश्रुधारा, याचा अर्थ तिच्या मनात खोलवर ही गोष्ट भिडली असणार। या आधीच्या एका जन्मात गंगेच्या रूपात तिने जन्म घेतला होता। हे सारं काय चाललं आहे? काय अर्थ घ्यायचा याचा? म्हणजे देवा, बानूला ते कळलं असावं की काय? नारायण नारायण, हे सारं काय चाललं आहे मला कळेल का? गंगेबद्दल कळल्यामुळे बानू भावुक झाली असावी। यात तिने भावुक होण्यासारखं काय आहे? बानू, महाराज, माझ्या पयाख्यान थांबलं आहे हे ठाव आहे मला। हो, परंतु तुझ्या डोळ्यात हे अश्रू का आले असावेत, असा इथे सर्व उपस्थितांना प्रश्न पडला आहे। लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते? नाही, मला नाही वाटत। गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये, रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू। पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं। आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते। बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात। बाहेर
तुमची वाट बघते.